ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सुमारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 5000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाची उभारणी 200 एकर क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे। प्रतिवर्षी सुमारे 5 लाख तोफगोळ्यांचे उत्पादन अहिल्यानगरमध्ये होणार आहे। तोफगोळ्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा खासगी क्षेत्रामधील पहिला प्रकल्प शिर्डी इथे उभारण्यात आला आहे। त्याचे लोकार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे चेअरमन रविकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी बोलताना रविकांत म्हणाले की या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन होणार आहे। खासगी क्षेत्रामधील तोफगोळा उत्पादनाची सर्वात मोठी क्षमता असलेला हा उद्योग समूह आहे। संपूर्ण उत्पादनात स्वदेशी तंत्रज्ञान आणि कच्च्या मालाचा वापर करण्यात येणार आहे। अवघ्या 1 वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनेमधून तो उभारण्यात आला आहे, असं त्यांनी म्हटलंय। तर 23 मे रोजी उद्घाटन होत असणाऱ्या या प्रकल्पामध्ये CNG प्लांटची निर्मिती देखील करण्यात आली आहे। इथे रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। या प्रकल्पासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे। आतापर्यंत 600 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि या माध्यमामधून 2000 नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे। भविष्यामध्ये शिर्डीमध्ये तयार होणाऱ्या आर्टिलरी शेलमध्ये दारुगोळा भरण्याचं उत्पादन देखील अहिल्यानगरमध्येच सुरू करण्याचा विचार आहे। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील उपलब्ध होणाऱ्या जागेवरती हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची गुंतवणूक ही 3000 कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे आणि रोजगारही 5000पर्यंत निर्माण होणार आहे, असं रविकांत यांनी म्हटलं। तर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि रणगाडा प्रशिक्षण क्षेत्र, KK रेंज आणि मॅकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे। शिर्डी येथील प्रकल्पामुळे जिल्ह्याची ओळख ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील जिल्हा म्हणून होणार आहे आणि याचा अभिमान वाटतो। यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होणार आहे आणि यासाठी रतन टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आला। यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। उद्योग विभागाकडून 50 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे। तसेच राहता येथील प्रशिक्षण संस्थेचे स्थलांतर देखील शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये करण्यात आले, असं त्यांनी म्हटलं। तर उद्घाटनाच्या निमित्तानं 23 आणि 24 मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। देशामधील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या आणि 100हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत। जिल्ह्याभरामधील नागरिकांनी आणि युवकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन संरक्षण क्षेत्रामधील संधी जाणून घ्याव्यात, असं आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केलंय। मैं रविकांत इस ग्रुप के डायरेक्टर व चेयरमैन के रूप में आपको इस फैक्ट्री के संबंध में तकनीकी जानकारी दे रहा हूं। 23 मई को माननीय रक्षा मंत्री भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र के करकमलों से उद्घाटन किया जाएगा। यहाँ पर जैसा कि आपने अभी अपने विजिट में भी देखा है, आप लोगों ने विजिट किया है फैक्ट्री का, 155 मिलीमीटर आर्टिलरी शेल के हार्डवेयर का प्रोडक्शन किया जाएगा। फैक्ट्री की प्रोडक्शन क्षमता 5 लाख शेल्स पर ईयर होगी। इसको बनाने के लिए प्रयुक्त टेक्नोलॉजी पूर्ण रूप से स्वदेशी है एवं सभी प्रकार के रॉ मटेरियल्स भी पूर्ण रूप से स्वदेशी है। इस फैक्ट्री में को मैं कह सकता हूं कि भारत में प्राइवेट सेक्टर में आर्टिलरी शेल प्रोडक्शन की सबसे ज्यादा कैपेसिटी होगी। इस फैक्ट्री की स्थापना का कार्य लगभग 1 वर्ष में पूर्ण किया गया है, जो अपने आप में एक बहुत बड़ी उपलब्धि है। ये मैं इस आधार पर भी कह सकता हूं कि मैंने पिछले 40 वर्षों से
रक्षा उत्पादन के क्षेत्र में कार्य किया है और इतने कम समय में इतनी बड़ी फैक्ट्री को स्थापित करना एक बहुत बड़ी उपलब्धि है। इसके अतिरिक्त शिरडी एमआईडीसी के इस 200 एकड़ क्षेत्र में रॉकेट लॉन्चर, लॉन्ग रेंज रॉकेट के हार्डवेयर, लॉयटिंग म्यूनिशन के ड्रोन और विभिन्न प्रकार के इलेक्ट्रॉनिक सिस्टम की टेस्टिंग इत्यादि के उत्पादन क्षमता का निर्माण किया जा रहा है। इस क्षेत्र में बायो सीएनजी प्लांट का भी उसी दिन उद्घाटन किया जाएगा, जिसमें 15 टन पर डे का इनिशियली प्रोडक्शन होगा, जिसको आने वाले समय में आगे बढ़ाया जाएगा। इस 200 एकड़ के क्षेत्र में लगभग 1000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा, जिसमें से 600 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट हो चुका है और हमें आशा है कि लगभग 2000 लोगों को डायरेक्ट और इनडायरेक्ट जॉब इस फैक्ट्री के माध्यम से मिलेगा। पंढरीनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी।